आज ना सकाळी सकाळी सर्व काही आवरून घेतलं पटपट. छान आवरलं, अंघोळ वगैरे करून आली. आज शुक्रवार होता, उपवास होता म्हणून देवपूजा केली. त्यानंतर लगेच मी चहा ठेवली. चहा ठेवला एकाकडे, एकीकडे पीठ मलायला घेतलं आणि चहा पिला मी आणि आहोंनी. त्यानंतर आहो बसले पाठ करायला आणि मग मी मस्त कणिक भिजली 15-20 मिनटं. त्यानंतर मग मी चपात्या करून घेतल्या. मुलांसाठी ही बटाट्याची सुक्की भाजी बनवली. ही भाजी सुक्की छान लागते खायला बटाट्याची, मुलांना खूप आवडते. त्यानंतर मी भांडे वगैरे घासून घेतले. भांडे वगैरे घासून झाल्यानंतर तोपर्यंत इथं भाजी पण शिजून गेली होती. मग मी मुलांचे दोघांचे टिफिन भरले. त्यांना जायचं आता शाळेत दोघांना. त्यांचे टिफिन असे छानपैकी भरून झाल्यानंतर मग मी किचन स्वच्छ करायला घेतला. किचन चांगला घासून पुसून घेतला. त्यानंतर भांडे आणून ठेवले. बघा सकाळीच मी झाडू लादी पुसून घेतली होती. सोफा वगैरे क्लीन झाला होता, तरी पण तो आतापर्यंत किती घाण झाला. सोफा वगैरे क्लीन करून चांगला व्यवस्थित झाडू मारून घेतला. मयंक बघा किती चॉकलेटा खातोय. त्याला तेच म्हणत होती दात खराब होतील. त्यानंतर मुले गेले शाळेत. त्यांना बाय करून त्यांना सी करून मग मी पुढच्या कामाला लागली. पटापट साबुदाण्याच्या पापडाची तयारी केली. बटाटे बिटाटे किसून साबुदाण्याचे पापड बनवले. असा संपला आजचा दिवस. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय. भेटू नेक्स्ट